कर्मवीर मल्टीस्टेटची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न. सभासदांना 15% लाभांश. चेअरमन रमेश पाटील यांचं प्रतिपादन. जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची 39वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉक्टर भिरडी नाट्यगृह, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. संस्थेनं अहवाल वर्षात प्रत्यक्ष व्याज वसुलीतून 11,70,00,000 रुपयांचा चोख नफा मिळवला असून सभासदांच्या भागभांडवलावर 15% लाभांश देण्याची घोषणा सभेचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन रमेश पाटील यांनी केली आहे. सभेच्या प्रारंभी व्हाईस चेअरमन अमोल पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. ॲडव्होकेट संदीप चौगुले यांनी विविध क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव मांडला. त्यानंतर संस्थेचे CEO प्रकाश उपाध्याय यांनी सभेच्या नोटिशीचं तसेच मागील इतिवृत्ताचं वाचन केलं. सभेस प्रमुख अतिथी म्हणून भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचे नवनिर्वाचित संचालक माननीय नकुल भाऊ कडू उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कडू म्हणाले, कर्मवीर मल्टीस्टेटच्या कामकाजाचा आणि प्रगतीचा विचार करता इतर सहकारी संस्थांनीही या संस्थेचा आदर्श घ्यावा. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या माध्यमातून सभासदांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा लाभ कर्मवीरच्या सभासदांना मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. सभेचे अध्यक्ष चेअरमन रमेश पाटील यांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षात प्रगती अहवाल सभेसमोर मांडला. सोन्याचे वाढते भाव आणि शेअर बाजारातील तेजीमुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीकडे वाढलेला कल असतानाही सभासद व ग्राहकांच्या भक्कम पाठबळामुळे संस्थेनं अहवाल वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. अहवाल वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये 122 कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण ठेवी 804 कोटी रुपये तर कर्ज वाटप 528 कोटी रुपये इतकं झालं. संस्थेचा मजबूत स्वनिधी 100 कोटी रुपयांवर पोहोचला असून भांडवल पर्याप्तता प्रमाण 16.49% आहे. सभासदांनी कर्जवसुलीस दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे संस्थेचा नेट NPS सलग यंदाही 0% ठेवण्यात यश आलं. संस्थेनं IMPSच्या माध्यमातून अद्ययावत मोबाईल बँकिंग ॲप सुरू केलं. याचा लाभ सभासदांना होतोय. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्था पुरस्काराची मानकरी ठरली आहे. संस्थेच्या उल्लेखनीय कामकाजाची दखल घेत अहवाल वर्षात कॉस्मॉस बँक व ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्कार तसेच सहकार भारतीचा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार संस्थेला प्राप्त झाल्याचं रमेश पाटील यांनी सांगितलं. सभासदांसाठी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य. संस्थेच्या वीराचारी आधार योजना, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील सुकन्या सन्मान योजना, कर्मवीर ज्येष्ठाधार योजना तसेच धर्मादाय निधीतून अहवाल वर्षात सभासदांना 20 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी जपत संस्थेच्या वतीनं यावर्षी वीराचार्य बाबासाहेब कुचनरे यांच्या नावानं सांगवड येथे विभागीय केंद्र सुरू करण्यात आले. ही सुविधा सर्वांसाठी मोफत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं. सभासदांबरोबरच शाखा कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत चिपरी, तिळवणी व आळते येथे शुद्ध पेयजल युनिट सुरू करण्यात आलं आहे. भविष्यात आणखी काही शाखांमध्ये अशी युनिट सुरू करण्याचा मानस